गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये एस मध्ये पहिलं प्रकरण बघितलं होतं, भारतात युरोपियन प्रजेचे आगमन. त्यामध्ये आपण सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की भारतामध्ये म्हणजे भारतामध्ये सर्वात पहिले कोण आलं? पोर्तुगीज आले. पोर्तुगीजमध्ये त्यांनी पहिले म्हणजे कशासाठी आले होते तर आपल्या शहरामधील आपल्या देशामधील त्यांना संस्कृती आणि इथले मिरे मसाले, रेशम, कापडं ह्या सर्व गोष्टी कसं व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या वाटू लागल्या. त्याला आकर्षित होऊन त्यांना व्यापार करण्याच्या दृष्टीने ते आधी आपल्या इथे जमीन मार्गाने यायला लागले होते. परंतु काही कारणास्तव युद्ध झाल्यानंतर काय झालं, जमीन मार्ग हा बंद करण्यात आला. तर मग त्यांनी काय केलं, जलमार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. सर्वात पहिले मग आपल्या इथे कोण आला होता? वास्को द गामा आला होता. वास्को द गामा हा कुठे थांबला होता तर कालिकट बंदरावर थांबला होता, है ना. आणि कालिकट बंदरावर थांबल्यानंतर त्याचे स्वागत सर्वात प्रथम कोणी केले होते तर त्याचे स्वागत हा झामोरीन राजाने केले होते. त्यानंतर आपण बघितलं होतं की पोर्तुगीज सत्तेचा अंत कशा प्रकारे झाला होता. आता आपल्याला बघायचं आहे डच लोक. आज आपण बघणार आहोत डच लोक, नंतर इंग्रज, त्यानंतर कोणाला फ्रेंच आणि प्लासीचे युद्ध का बरं झाले, बक्सरचे युद्ध का बरं झाले हे आपल्याला इथे आज बघायचं आहे. बघा, डच लोक. पोर्तुगीज व्यापाराच्या आगमनानंतर जवळजवळ 100 वर्षांनी म्हणजे 16व्या शतकाच्या अंती हॉलंडचे नेदरलँड डच लोक व्यापाराच्या उद्देशाने भारतात आले. जेव्हा पोर्तुगीजचे आगमन झाले त्याच्या 100 वर्षानंतर कोण आलं, मग डच लोक व्यापार करायला आले. म्हणजे एकानंतर एक व्यापारी आपल्या देशामध्ये येत गेले. सर्वप्रथम पुलिकट आणि चेन्नई येथे त्यांनी व्यापारी मथके स्थापली. तर डच लोकांनी सर्वात प्रथम व्यापार करण्यासाठी कुठं आपले मथके स्थापली? पुलिकट आणि चेन्नई इथे सर्वात प्रथम त्यांनी कुठं व्यापार केला? पुलिकटला आणि चेन्नईला. इसवी सन 1663 मध्ये आग्रा येथे स्वतःची वखार स्थापली. त्याच दरम्यान इंग्रजही भारतात येऊन पोहोचले, परंतु इंग्रजांसमोर व्यापारी स्पर्धेत डच लोक टिकू शकले नाही. बघा, नंतर काय झालं, 1663 मध्ये आग्रा येथे त्यांनी काय केली, स्वतःची वखार स्थापन केली. स्वतःची वखार स्थापन केल्यानंतर काय झालं की डच लोक हे नंतर त्याच दरम्यान इंग्रज हे आपल्या भारतात इंग्रजांनी काय केला, प्रवेश केला. तेव्हा डच लोक हे इंग्रजांसमोर टिकू शकले नाही. म्हणजे इंग्रज आणि डच लोकांचं काय झालं, पुन्हा युद्ध झालं आणि जास्तीत जास्त कोण इंग्रज हे इथे टिकले आणि डच लोक हे टिकू शकले नाही. नंतर भारतावर कोणाची नजर गेली? इंग्रजांची नजर गेली. डच लोकांनंतर कोणाची नजर गेली भारतावर? इंग्रजांची नजर गेली. इसवी सन 1600 मध्ये इंग्लंडची राणी एलिझाबेथच्या काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. बघा, हा प्रश्न नेहमी तुम्हाला येतो की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या साली झाली तर इसवी सन 1600 मध्ये. किंवा उलट पण तुम्हाला विचारण्यात येईल की इसवी सन 1600 मध्ये कोणाच्या कालावधीत ब्रिटिश ईस्ट इंडियाची कंपनी स्थापन झाली तर राणी एलिझाबेथ. ठीक आहे, याच्यामध्ये 3 पॉईंट लक्षात ठेवायचं. इसवी सन 1600 मध्ये राणी एलिझाबेथच्या काळात आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. इसवी सन 1600 मध्ये राणी एलिझाबेथच्या काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. भारताबरोबर व्यापार करून श्रीमंत होऊ इच्छिणाऱ्या व्यापाऱ्यांची ही कंपनी होती. इसवी सन 1608 मध्ये इंग्रजांचे पहिले जहाज भारताच्या सुरत बंदरावर येऊन पोहोचले. सर्वात प्रथम जेव्हा ते जलमार्गाने आले तेव्हा 1608 मध्ये इंग्रजांचे जहाज कुठे येऊन पोहोचले? सुरत बंदरवर येऊन पोहोचले. भारताच्या भूमीवर सर्वप्रथम पाय ठेवणारा इंग्रज हॉकिन्स ह्या जहाजाचा कप्तान होता. सर्वात प्रथम कोण कप्तान होता इंग्रजांमध्ये? हॉकिन्स. हा जहाजाचा कप्तान होता. तो जहागीरला भेटला परंतु परवानगी मिळाली नाही. सर्वप्रथम काय झालं की तो जेव्हा जहाजाचा
भेटला? जहागीरला भेटला, परंतु त्यांनी त्यांना परवानगी दिली नाही. त्यानंतर येणारा सर थॉमसन जहागीरकडून सुरत येथे वखारी स्थापनेची परवानगी मिळवली. त्यानंतर कोण आलं? हॉकिन्सच्या नंतर सर थॉमसन आले आणि त्याने काय केलं की जहागीरला सुरतमध्ये मला वखार स्थापन करायची, मला व्यापार करायचा आहे, त्याच्यासाठी त्यांनी काय केलं? आपली परवानगी मिळविली. त्यानंतर दिल्लीची सत्ता शहाजहानच्या हातात आली. नंतर मग दिल्लीची सत्ता कोणाच्या हातात आली? शहाजहानने इंग्रजांना बंगालमध्ये व्यापार करण्याची सूट दिली. बघा याच्यामध्ये काय काय बघितलं आपण? डच लोकांसमोर इंग्रज हे टिकू शकले नाही, कारण नंतर इंग्रज हे काय होते? जास्त सामर्थ्यशाली होते, तर त्याच्यामुळे हे लोक त्यांच्यासमोर टिकू शकले नाही. नंतर इंग्रज भारतात आले. इंग्रज भारतानंतर सर्वात प्रथम ब्रिटिश ईस्ट इंडियाची कंपनीची स्थापना केव्हा झाली? तर इसवी सन 1600 मध्ये. कोणाच्या कालावधीत? तर राणी एलिझाबेथच्या कालावधीत झाली. त्यानंतर सर्वात प्रथम कप्तान कोण होता? सगळ्यात प्रथम इथे येणारा जहाजाचा कप्तान इंग्रज हॉकिन्स हा जहाजाचा कप्तान होता आणि त्यांनी काय केलं की जहागीरांना भेट दिली. सर्वात पहिले जहागीरला भेट दिली की मला इथे वखार स्थापन करायचे आहे, परंतु हॉकिन्सला जहागीरकडून परवानगी मिळाली नाही. त्यानंतर मग कोण आला? थॉमसन आला. थॉमसन काय केलं? जहागीरकडून सुरतला वखार स्थापनेची परवानगी मिळवून घेतली. नंतर आपण बघितलं की त्यानंतर दिल्लीची सत्ता शहाजहानच्या हातात आली. जे दिल्ली शहर होतं तेथील सत्ता कोणाच्या हातामध्ये आली? मग शहाजहानच्या हातात आली. शहाजहानने इंग्रजांना बंगालमध्ये पण व्यापार करण्याची सूट दिली, म्हणजे बंगालमध्ये पण तुम्ही व्यापार करू शकाल अशी सूट कोणी दिली? शहाजहानने. फ्रेंच लोक, त्यानंतर कोण आलं? आपण डच लोक बघितले, इंग्रज बघितले, नंतर कोण आले आपल्या भारतामध्ये? फ्रेंच आले. फ्रेंचांनी फ्रेंच ईस्ट इंडिया नावाची कंपनी इसवी सन 1664 मध्ये स्थापली. फ्रेंच कंपनी कधी झालेली आहे? इसवी सन 1664. हे इसवी सन लक्षात ठेवायचे आहे. हे रिकाम्या जागांमध्ये बरेचदा प्रश्न विचारले जातात. आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी कधी? तर 1600 मध्ये. हे पण लक्षात ठेवायचं आहे. हे कोणाचा कालावधी होता? राणी एलिझाबेथ. स्थापना 1600 मध्ये झालेली आहे आणि फ्रेंच कंपनी इसवी सन 1664 मध्ये झालेली आहे. ठीक आहे. त्यांनी सुरत, पाँडिचेरी आणि मच्छलीपट्टम येथे वखारी स्थापन केलं. म्हणजे काय? वखारी स्थापन केलं म्हणजे काय नेमकं? त्यांनी तिथे काय केलं? व्यापार करायला सुरुवात केली. कुठे कुठे केली फ्रेंच लोकांनी? सुरत, पाँडिचेरी आणि मच्छलीपट्टम येथे वखारी स्थापल्या. फ्रेंच कंपनीचा मुख्य अधिकारी डुप्ले होता, ज्याला भारतात युरोपियन सत्तेचा विस्तार करण्याची इच्छा झाली. याचा जो मुख्य अधिकारी होता तो कोण होता? डुप्ले. हे नावं लक्षात ठेवायची आहे. अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे. ह्याच प्रकरणावर तुम्हाला 9वीला 10वीला सुरुवातीला हेच प्रकरण राहील आणि हे विस्तारमध्ये दिलेले आहे त्याच्यामध्ये माहिती. ठीक आहे. अशा प्रकारे युरोपियन प्रजेमध्ये इंग्रज आणि फ्रेंच ह्या दोन बलाढ्य कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करीत होत्या. मग आपण बघितलं की इंग्रजांची एक कंपनी झाली आणि एक फ्रेंचांची कंपनी झाली. ह्या एकमेकांची काय करायला लागल्या? मग स्पर्धा करायला लागल्या. त्यामुळे त्यांच्यात बरीच भांडणे आणि युद्ध झाली, ज्यात शेवटी इंग्रज विजयी झाले. त्यामध्ये त्यांच्या दोघांमध्ये काय झालं? मग कॉम्पिटिशन सुरू झालं की कोणाची कंपनी जास्त चालेल वगैरे. तर त्यात कोण यशस्वी झालं? इंग्रज. परंतु शेवटी फ्रेंचच्या जवळ पाँडिचेरी, माहे, चंद्रनगर वगैरे ठिकाणे राहिली. मग फक्त फ्रेंचच्याकडे कोणकोणती नगरे राहिलेली होती? तर पाँडिचेरी, माहे आणि चंद्रनगर हे तीनच त्यांच्याकडे शहरं राहिलेली होती. आता बघा बंगालमध्ये पण त्यांना परवानगी मिळाली इंग्रजांना सत्ता करण्याची. तर आता आपल्याला बघायचं आहे की बंगालमध्ये इंग्रजांचा व्यापार कशा प्रकारे चालू केला त्यांनी. इसवी सन 1651 मध्ये हुगली नदीच्या किनारी इंग्रजांनी सर्वात प्रथम व्यापार करण्यास सुरुवात केली. बंगालमध्ये सगळ्यात प्रथम हुगलीला अंडरलाईन कराल. कुठे केलेली आहे त्यांनी सर्वात प्रथम व्यापार करण्याची सुरुवात? तर हुगली.
स्वतःच्या वखारी स्थापल्या, वखारीच्या भोवती किल्लेबंदी केली, स्वतःच्या रक्षणासाठी सैन्य ठेवले आणि मोगल बादशहा औरंगजेबाकडून वार्षिक खंडणीच्या ऐवजी करवेरा भरल्याशिवाय व्यापार करण्याची परवानगी मिळवून घेतली. म्हणजे इंग्रज किती हुशार होते की नाही बघा. आता कंपनी अधिकाधिक धन कमवण्याच्या स्पर्धेत लागली होती. बंगालमध्ये करमुक्त व्यापार करण्याचा आदेश फक्त कंपनीलाच होता. म्हणजे बघा यांनी काय केलं की व्यापार केला परंतु तिथे कर दिला नाही. तिथे करमुक्त व्यापार करण्याचा त्यांनी काय केला प्रयत्न केला. कोणी इंग्रजांनी. फक्त कंपनीलाच तेवढा अधिकार होता. परंतु कंपनीचे अधिकारी स्वतःचा व्यक्तिगत व्यापाराचा पण कर भरत नव्हते. परिणामी बंगालचे कर वेऱ्याचे उत्पन्न कमी झाले, ज्याचा बंगालचा नवाब मुर्शिद अली खान याने विरोध केला. म्हणजे मग जेव्हा बंगालचा नवाब होता त्याला ती गोष्ट पटलेली नव्हती की ही कंपनी कर का भरत नाही. त्याच्यामुळे त्यांनी काय केला त्यांचा विरोध केला. हा विवाद दिन प्रतिदिन वाढतच गेला. शेवटी ह्याच्या परिणामामुळेच इसवी सन 1757 मध्ये प्लासीचे युद्ध झाले. प्लासीचे युद्ध केव्हा झाले तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे इसवी सन लक्षात ठेवायचं आहे की इसवी सन 1757 मध्ये हे महत्त्वाचं आहे. आणि हे महत्त्वाचं आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली आणि प्लासीचे युद्ध केव्हा झाले 1757 मध्ये. तसंच फ्रेंचांची स्थापना त्यांनी कंपनीची स्थापना कधी झाली तर 1664 मध्ये. इतिहासामध्ये इसवी सन अत्यंत महत्त्वपूर्ण असतात आणि ते पाठ करायचेच असतात. ठीक आहे. प्लासीचे युद्ध इसवी सन 1756 मध्ये सिराज उद्दौला बंगालचा नवाब बनला. 1756 मध्ये काय झालं की एक सिराज उद्दौला होता तो बंगालचा नवाब बनला. ज्याचा इंग्रजावर धाक होता. तो जो सिराज उद्दौला होता तो इंग्रजांवर त्याचा काय होता धाक होता. म्हणून इंग्रजांना सिराज उद्दौला आवडत नव्हता. कारण काय करायचं सिराज उद्दौलाला इंग्रज लोक काय होते घाबरत होते. तो नेहमी त्यांच्यावर काय करायचा धाक ठेवत होता. त्यामुळे इंग्रजांना तो सिराज उद्दौला आवडत नव्हता. सिराज उद्दौला हा कोण होता बंगालचा नवाब होता. सिराज उद्दौला बंगालचा नवाब राहू नये म्हणून इंग्रजांनी षडयंत्र रचले. म्हणजे आता याला कसं हटवता येईल याचा दाब जर आपल्यावर नेहमी राहिला, याची नजर जर आपल्याला नेहमी राहिली तर आपण इथे राज्य कशा प्रकारे करू शकतो. आपल्याविषयी तो वर्चस्व होऊन जाईल असं इंग्रजांच्या मनात आले. म्हणून त्यांनी काय केले एक षडयंत्र रचले, कूटनीती रचली ज्यात सिराज उद्दौलाच्या विरोधकांनी मदत केली. जे मग असतात काही की त्याच्यामध्ये पण काय असतात विरोधक असतात. म्हणजे आपला विरोधी असतो जो म्हणजे आपल्याच दरबारात असतो राज्य दरबारात असतो जो आपल्याला माहिती नसतं. त्यातल्या सिराज उद्दौलाचे जे विरोधक होते त्यांनी इंग्रजांना मदत केली. सिराज उद्दौलाने कंपनीस हुकूम केला की कंपनीने राज्याच्या बाबतीत हस्तक्षेप करणे बंद करावे. त्यांनी काय केलेलं आहे की जे इंग्रजांची कंपनी होती त्यांना म्हटलं की कंपनीने राज्याच्या हस्तक्षेप करणं हा बंद करा. इंग्रजांनी त्याच्या वखारीस किल्लेबंदी करण्याचे बंद करून कायदेशीररित्या कर भरून अटीचे पालन करून व्यापार करावा. ह्या बाबतीत समाधान करण्यासाठी दोन्ही पक्ष तयार नव्हते. सिराज उद्दौला काय म्हणाला की तुम्ही व्यापार करा परंतु इथली जी अट आहे ती तुम्हाला पूर्ण करावी लागेल. याच्यामध्ये तुम्हाला सूट मिळणार नाही. राज्याचे जे नियम आहे ते तुम्हाला पाळावेच लागतील. तुम्हाला कर हा भरावाच लागेल. म्हणून नवाबने 30,000 सैन्यासह इंग्रजांच्या वखारीवर हल्ला केला. परंतु ते त्यासाठी तयार नव्हते. कोण इंग्रज हे की आम्ही कर भरणार नाही त्यासाठी ते तयार नव्हते. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं नवाब उद्दौलाने 30,000 सैन्य घेऊन त्यांच्याशी काय केलं युद्ध केलं. नवाबच्या सैन्याने इंग्रजांना कैद करून त्यांची जहाजे जप्त केली. यांनी काय केलं यांचे जे सैन्य होते तर यांनी काय केलं इंग्रजांची जहाजे काय केलं जप्त केली आणि त्या सैन्यांना पण काय केलं त्यांनी कैद केलं. इंग्रज सैन्याने रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली प्रति आक्रमण केले. रॉबर्ट क्लाइव्हने सिराज उद्दौलाचा सेनापती मीर जाफर यास नवाब बनवण्याचे आमिष देऊन त्याला आपल्या पक्षात वळवले. बघा काय केलं म्हणते इंग्रज सैन्याने रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली प्रति आक्रमण केले. पण आता एक रॉबर्ट क्लाइव्ह आला
तर त्याच्या नेतृत्वाखाली काय केलं, आक्रमण करण्यास सुरुवात केलं. मग रॉबर्ट क्लाइव्हने एक युक्ती लढवली की सिराजुद्दौलाचा जो सेनापती होता तर त्याला त्यांनी काय आश्वासन दिलं, जर तू आमची जर तू मदत केली तर आम्ही काय करू, जो सेनापती मीर जाफर आहे याला म्हणजे तुला नवाब बनवू. जर सिराजुद्दौला हरला तर मीर जाफरला याला काय नवाब बनवण्याचे त्यांनी काय केलं, आमिष दाखवले आणि त्याला आपल्याकडे वळवून घेतले. प्लासीच्या युद्धात क्लाइव्हने सिराजुद्दौलास हरवून त्याचा धोक्याने खून केला. मग काय केलं, तेच मग त्यांनी कूटनीती रचलेली होती, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, प्लासीच्या युद्धामध्ये काय झालं, सिराजुद्दौलाचा मृत्यू झाला, त्याचा धोक्याने खून करण्यात आला. भारतात कंपनीची ही पहिली लढाई होती ज्यामुळे भारतात इंग्रजी सत्तेचा प्रारंभ झाला होता. प्लासीची युद्ध जे झालेलं होतं हे सर्वात पहिली लढाई होती भारतामध्ये आणि त्याच्यामुळंच इंग्रज हे काय भारतात आपल्या प्रवेश त्यांनी केलेला आहे आणि तिथूनच त्यांची सत्ता प्रारंभ झाली. यामुळेच ही लढाई भारताच्या इतिहासात महत्त्वाची घटना समजली जाते. या घटनेमुळे भारताच्या इतिहासात परिवर्तन झाले. म्हणूनच प्लासीचे युद्ध हे आपल्या भारतात अतिशय महत्त्वाचे युद्ध समजले जाते, कारण इथूनच इंग्रजी सत्तेचा प्रारंभ झाला नेमकं. बघा नंतर आता बघायचं आपल्याला बक्सरचे युद्ध. आपण आता काय बघितलं, प्लासीचे युद्ध. आता बघायचं आपल्याला बक्सरचे युद्ध. तर प्लासीच्या युद्धानंतर कंपनीने स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी मीर जाफरला बंगालचा नवाब बनविला, परंतु कंपनीस अशा माणसाची आवश्यकता होती जो कंपनीच्या इशाऱ्यावर काम करेल. काय झालं, मग काय झालं होतं की इंग्रजांनी काय म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला नवाब बनवू असं म्हटलं होतं. कोणाला, मीर जाफरला. मग त्याप्रमाणे काय केलं, प्लासीचे युद्ध झाल्यानंतर त्याला काय केलं, त्यांनी नवाब बनविलं, परंतु कंपनीस अशा माणसाची आवश्यकता होती की जो त्यांच्या इशाऱ्यावर काम करेल. परंतु मीर जाफरने कित्येक बाबतीत कंपनीचा विरोध केला, म्हणजे मीर जाफरला काही त्यातल्या गोष्टी पटत नव्हत्या म्हणून तो सतत विरोध करायचा. म्हणून कंपनीने मीर जाफरला काढून त्याच्या जागेवर मीर कासिमला नवाब बनवले. मग त्याच्या काही गोष्टी ते मान्य करत नव्हता म्हणून मीर जाफरला त्यांनी काय केलं, त्या पदावरून हटवून दिलं आणि मीर कासिमला तिथे नवाब बनवले. नवाब झाल्यावर मीर कासिमने कंपनीस हैराण केले. जेव्हा तो मीर कासिम पण नवाब झाला तेव्हा पण तो कंपनीच्या काही गोष्टी ऐकत नव्हता. त्यांनी पण काय केलं, त्या इंग्रजांच्या कंपनीला हैराण करण्याची सुरुवात केली. हे बघता इसवी सन 1764 मध्ये बक्सरच्या युद्धाद्वारे मीर कासिमला हरवून पुन्हा मीर जाफरला नवाब बनवण्यात आले. मग काय झालं परिणामी की 1764 मध्ये पुन्हा त्यांनी युद्ध केलं की आपण यांना हरवू आणि पुन्हा मीर जाफरला त्यांनी काय केलं, नवाब बनवले. इसवी सन 1765 मध्ये मीर जाफरचा मृत्यू झाला आणि तिथूनच एका वर्षानंतर मीर जाफरचा काय झाला, मृत्यू झाला. त्यानंतर क्लाइव्ह स्वतःच बंगालचा नवाब बनला. नंतर मीर जाफरच्या मृत्यूनंतर जो रॉबर्ट क्लाइव्ह होता तो स्वतःच नवाब बनला बंगालचा. अशा प्रकारे बंगालपासून इंग्रजी शासनाची सुरुवात झाली. इंग्रजी शासनाने भारतास गुलाम बनविण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनी ही एक व्यापारी कंपनीतून संपूर्ण उपखंडाची शक्तिशाली सत्ता कशी बनली ह्याविषयीची अधिक माहिती आपण पुढील प्रकरणात शिकूया. आता बघायचं आहे तुम्हाला स्वाध्याय. प्रकरण समजलं, अतिशय छान प्रकरण आहे. याला एकदा चांगल्या तऱ्हेने वाचायचं आहे आणि तुम्ही त्याला कहाणीच्या स्वरूपात समजून घ्यायचं आहे. आता स्वाध्यायामध्ये तुम्हाला प्रश्न 1 आणि 2 हा लिहायचा आहे. HW CW मध्ये स्वाध्याय प्रश्न 1 ते 5 प्रश्न उत्तर. प्रश्न 2 1 व 2 पूर्ण करणे. ठीक आहे. स्वाध्यायामध्ये आपण आता थोडं शॉर्टकटमध्ये याची उत्तर बघून घेऊया म्हणजे तुम्हालाही कळेल
की आता स्वाध्याय कसा लिहायचा आहे, काय लिहायचं आहे. ठीक आहे. आता पहिला प्रश्न आहे बघा, स्वाध्याय कंप्लीट करायचा आहे. जसं पाठ शिकवणं होईल तसा स्वाध्याय तुम्हाला पूर्ण करायचाच आहे. तो पेंडिंग ठेवायचा नाही. वरच्यावर होमवर्क करत चला. आता तुम्ही शाळेत येत नाही आहे, घरी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीत लक्ष ठेवावे लागेल. मग बघा आता पहिलं, युरोपियन प्रजेस नवीन जलमार्ग शोधण्याची गरज का भासली. आता आपण बघितलं होतं, सुरुवातीलाच सांगितलं होतं मी तुम्हाला की बघा तुमचं हे पहिल्याच पेजवर तुम्हाला इथून उत्तर मिळून जाईल की देश विदेशातील लोक आपली समृद्धी आणि संस्कृतीच पाहून प्रभावित झाले होते. जगातील कित्येक लोक आपल्या देशात व्यापार करण्यासाठी, धन कमवण्यासाठी उत्सुक होते. इथून तर इथपर्यंत पहिल्याच पॅरेग्राफमध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेल. ठीक आहे. नंतर भारतात सर्वप्रथम आणि सर्वात शेवट कोणती युरोपियन प्रजा आली. सर्वात प्रथम बघितलं होतं आपण कोणती प्रजा आली ती. सर्वात प्रथम पोर्तुगीज आली आणि शेवट कोण आलं होतं, फ्रेंच. कोणती युरोपियन प्रजा आली ती सर्वात शेवटी, फ्रेंच. सर्वात प्रथम पोर्तुगीज आले आणि सर्वात शेवट फ्रेंच आले. प्लासीचे युद्ध कोणाकोणात झाले. आपण आत्ताच बघितलं प्लासीचे युद्ध मी तुम्हाला शिकवलं. तर प्लासीचे युद्ध कोणाकोणामध्ये झाले होते, इंग्रज, सिराजउद्दौला आणि इंग्रज या दोघांमध्ये काय झालं होतं, प्लासीचे युद्ध झाले होते. आणि त्याचे काय परिणाम झाले, तर त्याचा परिणाम असा झाला की इंग्रज जिंकले व त्यांची सत्ता सुरू झाली. कोणाची, इंग्रजांची. इंग्रज काय झालं, इंग्रज हे जिंकले व त्यांची तेथे काय झाली आहे, सत्ता सुरू झालेली आहे. नंतर बघा बक्सरची लढाई का झाली व त्याचा काय परिणाम झाला. तर आपण आत्ताच बघितलं बक्सरचे युद्ध, तिथे तुम्हाला सापडून जाईल. प्लासीच्या युद्धानंतर कंपनीने स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी मीर जाफरला बंगालचा नवाब बनविल्यापासून तर तुम्हाला नवाब बनवलेल्या मीर कासिम कंपनीस हैराण केलेपर्यंत लिहायचं आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून 1764 मध्ये काय झालं, बक्सरचे युद्ध झालं असं लिहायचं. नंतर त्याचा परिणाम काय झाला, त्याचा एकच परिणाम झालेला आहे की त्यामध्ये काय झालं, इंग्रज जिंकले आणि मीर कासिमला हरवून पुन्हा मीर जाफरला नवाब बनविण्यात आले. ठीक आहे. इथे दिसणार आहे तुम्हाला, इथून इथपर्यंत लिहायचं. नंतर बक्सरचे युद्ध झाले असं लिहायचं. नंतर इथे काय विचारलेलं आहे की त्याचा काय परिणाम झाला. तर त्याचा काय परिणाम झाला, त्यांनी काय केलं, मीर कासिमला हरवून पुन्हा मीर जाफरला नवाब बनविले. हा त्याचा परिणाम झाला. कशाचा, बक्सरच्या लढाईचा. नंतर आहे पोर्तुगीज सत्तेचा अंत कसा झाला. हा आपण मागच्या पिरियडमध्ये बघितलं होतं. पोर्तुगीज सत्तेचा अंत तुम्हाला डायरेक्ट इथे पॅरेग्राफच दिलेला आहे. पोर्तुगीज सत्तेचा अंत तर लिहायचं 17व्या शतकाच्या पासून तर अंत झाला. तर हे पण तुम्हाला उत्तर इथेच मिळून जाईल, पोर्तुगीज सत्तेच्या अंत मधील पॅरेग्राफमध्ये. आणि रिकाम्या प्रश्न दुसरा बघा, रिकाम्या जागा भरा. त्याच्यामध्ये भारतात येणारा जलमार्ग शोधण्याचा प्रयत्न करणारा इटालीचा रिकामी जागा होता. तर कोण होता, कोलंबस. आणि दुसरं लिहायचं रिकामी जागा क्लाइव्हचे षड्यंत्र होते. आताच बघितलं होतं आपण, षड्यंत्र कोणी रचले होते, कोणत्या क्लाइव्हने रचले होते, तर रॉबर्ट क्लाइव्हने. ठीक आहे. काही अडचण असल्यास तुम्ही शाळेत येऊन भेटू शकता. आणि आता मी जवळपास पूर्ण स्वाध्याय चांगल्या तऱ्हेने समजवलेलाच आहे आणि तो तुम्ही आजच्या आज लिहायचा आहे तर तुम्हाला समजेल. ठीक आहे. धन्यवाद.